जिल्ह्यातील मौदा तालुक्यात शेतकऱ्यांनी बोगस बी बियाणांपासून सावध राहावे। कृषी केंद्र चालकांकडून पक्के बिल घ्यावे। MRPच्या जास्त दराने मालाची विक्री केल्यास, बी बियाणे बोगस निघाल्यास तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे। छबिलाल गिरेपुंजे, राज्य प्रतिनिधी, नागपूर। सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार। यावर्षी आपण मौदा तालुक्यामध्ये मी संदीप नाकाळे, तालुका कृषी अधिकारी मौदा। ह्यावर्षी आपण मौदा तालुक्यामध्ये भात पिकाचं 37,950 हेक्टरवर नियोजन केलेलं आहे। कापूस पिकाचं 3500, सोयाबीन 1500 आणि तुरीच्या 3420 आणि मिरची 2500 असं पिकांचं खरीप हंगामासाठी नियोजन केलेलं आहे। माझ्या शेतकरी बांधवांना मी आवाहन करतो आहे की शेतकऱ्यांनी बी बियाणे खरेदी करताना कृषी केंद्र संचालकांकडून पक्के बिल घ्यावे, जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही। जे बी बियाणे घेतल्यानंतर कोणी बिल देत नसतील तर तसे या आमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयास किंवा पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांना कळवावे। बियाण्याची पेरणी करताना उगवण क्षमता सोयाबीन बियाण्याची असेल तर सोयाबीन बियाण्याची उगवण शक्ती तपासूनच पेरणी करावी। 70% उगवण क्षमता आल्यानंतर ते बियाणं पेरणीसाठी वापरावे। धान पिकासाठी 3% मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया करावी आणि सोयाबीन पिकासाठी पण उगवण क्षमता तपासल्यानंतर बुरशीनाशकची बीज प्रक्रिया करून पेरणी करावी। जे दुकानदार किंवा जे कृषी केंद्र संचालक पक्के बिल देणार नाहीत त्यांच्याकडून पक्के बिल घ्यावं। जे दुकानदार बिल देणार नाहीत त्यांची माहिती तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा कृषी विभाग पंचायत समिती यांच्याकडे द्यावी, जेणेकरून त्यांच्यावर आपल्याला कारवाई करते। आणि येणाऱ्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांसाठी जे पूर्णपणे खताचा पुरवठा होणार की तुटवडा जाणवणार, अशी काही शक्यता आपल्या तालुक्यामध्ये आहे, निर्माण होणार की का? सध्या एप्रिल अखेर आपल्याकडे युरियाचं 6500 मेट्रिक टन, DAP 2500 मेट्रिक टन हे सध्याच अवेलेबल आहे। परत दर महिन्याला खताचा पुरवठा होत असतो, तर खत आणि बियाण्याचा कुठेही शॉर्टेज येणार नाही। व्यवस्थित जेवढं आपल्या शेतकऱ्यांना जेवढं लागेल खत तेवढं अवेलेबल होईल। आणि मग हे कृषी जे दुकानदार असतात हे शेतकऱ्यांना म्हणजे जास्तीचे पैसे घेऊन ह्या करतात आणि खताचा तुटवडा आहे, असं आहे, हे अशी शेतकऱ्यांची फसवणूक होते। मग शेतकऱ्यांनी काय करावं? ज्या शेतकऱ्यांनी समजा बियाणं खत असून एखादा दुकानदार खतं देत नसेल तर त्यांनी आमच्या कार्यालयात तक्रार तशी करावी, आपण त्या दुकानदारांवर कारवाई करू। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।